बदलापूर हिंद्रेपाडा परिसरात आयोजित करण्यात आलेली शाश्वत पार्क प्रीमियर लीग 2026 ही भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली। एअरसन स्कूल टर्फ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेला क्रिकेटप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। एक मैदान एक जिद्द तसेच एक परिवार एक विजय असा संदेश देणाऱ्या या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेटचा थरार अनुभवला। दिवसभर रंगलेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत प्रेक्षकांची मनं जिंकली। स्पर्धेत सिंहगड, शिवनेरी, विशालगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, रायगड आणि तोरणा या संघांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले। प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी जिद्द, संघभावना आणि उत्कृष्ट क्रीडाप्रेमाचे दर्शन घडवले। उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात तर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत खेळाडूंना उत्साहवर्धन केले। या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना आपले क्रिकेट कौशल्य दाखविण्याची मोठी संधी मिळाली। तसेच युवकांमध्ये खेळाची आवड वाढवणे, एकता निर्माण करणे आणि क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। स्पर्धेच्या समारोपावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिकं देऊन गौरविण्यात आला। तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आयोजक, पंच आणि सहकाऱ्यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। बदलापूर शहरामध्ये शाश्वत या सोसायटीच्या माध्यमातून बघत असाल तर आज क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 8 वेगवेगळे संघ या सामन्यांमध्ये सहभागी झालेले आहेत। एक विशेष कौतुक आहे की या संघामध्ये आपण बघत असाल विजयदुर्ग असू द्यात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले होते त्यांची नावं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत आणि एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न या रहिवाशांच्या माध्यमातून करण्यात येतोय। खरं तर काल ट्रॉफी रिव्हील नंतर आज हे सामने प्रत्यक्ष पार पडतायत। टर्फ मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि छान असा प्रतिसाद या रहिवाशांच्या माध्यमातून या क्रिकेट सामन्यांना पाहायला मिळाला। आपण अधिक माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने हे सामने रंगतात बदलापूर शहरामध्ये, काय सांगा? मला वाटतं शाश्वत पार्क रहिवासी मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या सामने भरवण्याचं आम्ही आयोजन करत असतो। पण ह्यावेळी एक संकल्पना वेगळी होती की शाश्वत पार्कमधील यंग तरुण जी मुलं होती त्यांची इच्छा फार होती की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आम्ही त्यांच्याच गड किल्ल्यांच्या नावाने आम्ही एक टीम केल्या। त्याचे संघ मालकांनी त्यांच्या टीम विकत घेऊन प्रॉपर ऑक्शन करून आम्ही हे संघ ठरवले गेले आणि एक शाश्वत पार्क लीग पर्व ह्या नावाने ही सुरुवात केली। हे आमचं पहिलंच वर्ष आहे आणि आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद यासाठी मिळालेला आहे। तरी ह्या शाश्वत प्रीमियर लीग करण्याच्या मागचा एकच हेतू होता की आमची ही जी तरुण मुलं आहेत त्यांना त्यांचं टॅलेंट जगासमोर दाखवण्यात येईल। मला वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभर आता जाणारच आहे, त्याची काही आहेच नाही। आणि पुढची जी माहिती आहे ते आमच्या मॅडम ललिता मॅडम हे आपल्याला देतीलच। अर्थात आपण संवाद साधणार आहोत, त्यापूर्वी आपण आणखी या सामन्याची माहिती घेणार आहोत। खरं तर माझ्या मते रोज काम आणि महिला सुद्धा घरकाम आणि आपण काम करून आल्यानंतर झोपणं आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी त्याच कामाला सुरुवात होते, परंतु आज सगळ्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढलाय आणि सगळे या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। जेवढे तरुण आहेत तेवढेच इतरही सहभागी आहेत, चिमुकल्यांपासून सगळेच। काय सांगा? बोलायला झालं तर शाश्वत हे एक परिवार असून आमच्या म्हणजे ज्या शाश्वत परिवारामध्ये जे आमचे विशाल चव्हाण जे आहेत ते कायम आपल्या मुलांची बांधणी करत असतात, कारण एकी हे बळ आहे आणि त्या बळाची खूप गरज आहे आजच्या युगात। तर त्यांना एकीकरणासाठीच आम्ही हा ऍक्च्युली उपक्रम करत असतो। आमच्या शाश्वत परिवारामध्ये खूप सारे उपक्रम हे वर्षभर होत असतात। आम्ही सर्व सण उत्सव आम्ही एकत्र पूर्णपणे सादर करत असतो आणि त्याचा आम्ही आनंद घेत असतो। पण यात आम्हाला कुठेतरी मुलांना एकत्र करायचं होतं आणि त्या एकीकरणासाठीच आम्ही ते केलं। पण त्याच्या मागेही आम्ही एक उद्देश ठेवला की ह्यांना संस्कृतीचं पण भान राहिलं पाहिजे आणि त्या संस्कृतीसाठीच आम्ही त्या मुलांना सगळ्यांना एकत्र घेऊन आलोय आणि असंच आम्ही ते कार्य पुरं करत राहू। खरं तर मैदानी खेळ खूप गरजेचे आहेत। सध्या मोबाईलचा युग चालू आहे आणि याकडे ही तरुणाई जी आहे ती मोबाईलकडे जास्त येत असताना पाहायला मिळते। त्यामुळे तिथून बाहेर काढून मैदानी खेळ खरं तर आता शाश्वत ग्रुप खेळत आहे आणि ते सुद्धा एक संस्कृती जपावी जसं सरांनी सांगितलं त्या संदर्भात। शाश्वत ग्रुप वर्षभर कोणकोणते कार्यक्रम करतात? शाश्वत परिवारामध्ये आम्ही सगळेच सण उत्सव हे फार दिमाखात साजरे करत असतो। फक्त आमच्याकडून क्रिकेटच्या ज्या टुर्नामेंट्स आहेत, मॅचेस आहेत, याचं दरवेळेसच प्लॅनिंग होत असतं सर्व प्लेयर्स कडून, जे आता प्रत्यक्षात आलेलं आहे खरं तर, आणि सर्वांनी त्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे। आता तुम्ही जसं आवर्जून बोललात की आजकालची जी मुलं आहेत ती मोबाईल वगैरे फार बघतात किंवा इतर कल्चरकडे वळलेली आहेत। त्यासाठी आम्ही आवर्जून आमच्या संकुलामध्ये बालसंस्कार वर्ग म्हणा किंवा बालसंस्कार केंद्राच्या मार्फत
माध्यमातून आम्ही विविध उपक्रम देखील त्याच्यामध्ये राबवणार आहोत. हे तर स्पेशली आहेत आमच्यासाठी, पण या ज्या टुर्नामेंट्स आहेत या आमच्यासाठी खूप स्पेशल होत्या, ज्या आता प्रत्यक्षात होत आहेत आणि यासाठी आम्ही सर्वजण फार उत्सुक होतो. आज फायनली हे आमच्या सर्वांचं स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि सर्वजण फार आनंदात आहेत, उत्साहामध्ये आहेत. सर्वांना आता अर्ध्या मॅचेस झालेल्या आहेत, इथून पुढे देखील काही मॅचेस होणार आहेत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी. धन्यवाद. खरं तर यंदाचं हे पर्व पहिलं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये सुद्धा जवळपास 80 ते 85हून अधिक खेळाडू जे आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या सगळ्यांमुळे खरं तर हे सामने, हा पर्व जो आहे पहिला, तो यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर. जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये. त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर. कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये. विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी. PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंडही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये.